आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। महाड शहरातील अनेक ठिकाणी आणि मुंबई गोवा महामार्ग लगतच्या सर्व्हिस रस्त्यावर उभारलेले गतिरोधक आजही पांढऱ्या पट्ट्यांशिवायच आहेत। दिवसा ते दिसतात, पण रात्री वाहन चालकांना त्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे अनेक वाहने जोरदार धडकतात, लहान मोठे अपघातही होत आहेत। सुदैवाने अजूनही जीवितहानी झालेली नाही, पण प्रशासन नेमकं कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे? एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरच या गतिरोधकांवर पांढऱ्या पट्ट्या मारल्या जाणार का? महाडकरांचा हा संतप सवाल आता प्रशासनाने दुर्लक्षित करू नये। एवढी बेकार परिस्थिती आणि जेवढे स्पीड ब्रेकर टाकलेत, जर एखादी लाईट गेली तर ते स्पीड ब्रेकर दिसणार पण नाही। आणि जर माझ्यासारखा एखादा पोरगा जर पोराला आणायला जात असेल एखाद्या क्लास वगैरे, तर तो स्पीड ब्रेकर दिसला नाही तर माझा तर होईलच अपघात, पण पोरालाही लागू शकतोय। त्यामुळे माझा नगरपालिकेला एक विनंती आहे की जेवढे स्पीड ब्रेकर बांधलेत त्यांना लवकरात लवकर पट्टे मारा। अगदी बरोबर आहे। प्रशासन कधी विनंतीने जागा झालाय का? अजिबात नाही जागा झाला। आता पूर आल्याच्या नंतर 2 दिवस गेले त्यांना साफ करायला लागले। आमच्या इथे एवढा कोटेश्वरी भागात एवढा कचरा आलेला, तर काय कोणी लक्ष पण दिलं नाही। अगदी मग मला सांगा, किती महिने झाले या ठिकाणी कोटेश्वरी तळ्यावरच्या परिसरामध्ये गतिरोधक उभारून? जवळपास 2 महिने तर झालेत। काय कोण इकडे नगरसेवक पण लक्ष देत नाही की पट्टे मारायचे की नाही, की इथला कोण बोलत पण नाही की बाबा पट्टे मारायसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, नगरपालिकेत वगैरे जायला पाहिजे। आणि हे काम कराय सर्व आहे नगरसेवकाचं, हे महत्वाचं नगरसेवकांनी मारून घ्यायला पाहिजे पट्टे वगैरे। त्यामुळे जर नाही झालं तर आम्ही नगरपालिकेत जायच्या भूमिकेत आहे। मंडळी, पुन्हा एकदा महाडकरांना प्रशासनाने मूर्ख बनवलेला आहे। बघायला गेल्यानंतर महाडकर अनेक वेळा शांत बसण्याची भूमिका अनेकदा मांडत आलेले आहेत आणि त्यामुळे रस्ते असतील महाड शहरातले किंवा रस्त्यांवरती पडलेले खड्डे देखील आजही बुजवण्यात येत नाहीत किंवा चांगल्या दर्जाचे रस्ते देखील महाड शहरात उभारण्यात येत नाहीत। आणि हे विषय मी अनेकदा मांडलेले आहेत, मात्र तरीही महाडकर शांत का? आता पुन्हा एका नवीन मुद्द्यावरती नवीन विषय मंडळी मी मांडण्यासाठी आलेलो आहे। महाड शहरामध्ये गेले काही महिन्यांपूर्वी गतिरोधक उभारले, मात्र प्रशासनाने त्या गतिरोधकांवरती सफेद रंगाचे पट्ट्या का मारल्या नाहीत? महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला मंडळी। बघायला गेल्यानंतर प्रशासन आजही जागा होत नाही, मग गतिरोधक का उभारले? महाडकरांच्या समोर दिखावा करण्यासाठी गतिरोधक उभारले, मग त्या गतिरोधकांवरती सफेद रंगाचे पट्टे कोण मारणार? नागरिक की प्रशासन? दिवसा उजेडी कोणत्याही दुचाकी वाहन चालकांना त्रास होत नाही किंवा 4 चाकी वाहन चालकांना त्रास होत नाही, कारण गतिरोधक दिसत असतात आणि त्यामुळे वाहन चालकांना कळते की कुठे ना कुठे आपला वेग कमी करायला पाहिजे। मात्र रात्र जशी होते, अंधार होतो, त्यावेळी गतिरोधक दिसत नाहीयेत। कारण एकच आहे की गतिरोधकांवरती सफेद रंगाच्या पट्ट्या नाहीयेत। हे फक्त महाड शहराची परिस्थिती सांगितलेलं आहे। बघायला गेल्यानंतर मुंबई गोवा महामार्गाच्या लगत असणारा सर्व्हिस रस्ता, त्या सर्व्हिस रस्त्यावरती देखील गतिरोधक उभारलेत, मात्र त्या ठिकाणी देखील गतिरोधकांवरती सफेद रंगाच्या पट्ट्या नाहीत आणि ह्याच कारणाने मोठा अपघात होऊ शकतो। महाड शहरामध्ये अनेक वेळा गतिरोधकांवरती सफेद रंगाच्या पट्ट्या नसल्या कारणाने अपघात देखील झालेले आहेत, मात्र सुदैवाने आजही जीवितहानी झालेली नाही। मग प्रशासन वाट बघतोय का जीवितहानीची मालिका सुरू झाल्यानंतर आपण जाऊन गतिरोधकांवरती सफेद रंगाच्या पट्ट्या मारू म्हणून? वाहन चालकांना एवढंच सांगेल, ज्या दिवशी तुमचा जीव जाईल त्या दिवशी गेलेला जीव पुन्हा येणार नाही, हा एकच शब्द बोलून मी इथेच थांबतो मंडळी। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा। मी मनोज पेंडेकर, माझे महाड, रायगड।